कितीतरी जीवनामध्ये प्रतिकूल आली ना माहिती ते सत्यापासून एक किंचित सुद्धा बाजूला होत नाही. अरे जीवनामध्ये आलेली प्रतिकूलता ते भगवंताचा अनुग्रह मानतात. महाराज संतांचं जीवन पहा, ज्यांच्या पवित्र पावन कुशीमध्ये आपण सर्वजण एकत्रित जमलो होते म्हणजे सारे विश्व पावली ज्ञानोबा आहे. त्यांच्या कुशीमध्ये आपण सर्वजण येऊन या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. त्या ज्ञानोबारांचं जीवन चरित्र पहा. संत कवी महिपती महाराजांनी फार ज्ञानोबारांचं जीवन चरित्र हृदयस्पर्शी लिहिलं. महाराज वाचत असताना सुद्धा त्या ठिकाणी सहजासहजी वाचा येत नाही. महाराज संत ज्यांना ज्यांना जीवनामध्ये त्या ठिकाणी असं वाटतं महाराज माझ्या जीवनामध्ये फार दुःख आहे, ज्यांना वाटतं माझ्या जीवनामध्ये पावला मला समस्येला सामोरं जावं लागतं, त्या व्यक्तिमत्वाला दुसरं काही करू नका. त्या व्यक्तिमत्वाला फक्त माझ्या ज्ञानोबारांचं माझ्या तुकोबारांचं असं जीवन चरित्र जरा वाचून काढा आणि त्यांच्या प्रतिकूलतेमुळे आपली प्रतिकूलता आपल्याला नगण्य वाटेल म्हणून जर सांगावं लागलं ना. हरपले आपणा पै पावे ते या संता पागता दिवसावे म्हणून जाणावे वानावे तेची सदा महाराज ज्ञानेश्वर मागोले. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबारांनी वर्णन केलं. हरपले आपणा पै पावे ते या संता पाहता दिवसावे म्हणोनी जाणावे वानावे तेची सदा. त्यांचे शब्द असणाऱ्या त्या ठिकाणी फार दिव्य आहे. बाबा आपल्या जीवनातील असणाऱ्या समस्या, आपल्या जीवनातील असणारं दुःख ज्या वेळेला आपण संत चरित्र श्रद्धेने श्रवण करायला पाहिजे त्यावेळेला आपली समस्या आपल्याला सुद्धा काय वाटेल, कमी वाटेल. महाराज असं जीवन खरे असताना काय असं संतांत असं ते संत कळणं फार कठीण आहे. फार कठीण. संत नवती जगा संतनवती जगा मानसात्या सारी समुद्र नदी नवे पैका पाषाण
म्हणून लिंगा संतनवती जगा मानसाच्या सारी संत ते संत आहे आणि सर्वसामान्य ते सर्वसामान्य आहे बाबा. तुकोबाच्या संबंधानं अनेक रत्नांना आपल्या समोर ठेवले महाराज, अनेक रत्नांना ठेवले. पृथ्वीचे पोटी पृथ्वीच्या पोटामध्ये त्या ठिकाणी हिराही सापडतो आणि त्याच पृथ्वीच्या पोटामध्ये गाळगोटी सापडते महाराज. परंतु ही सर्वसाठी खूप पाहिजे शब्द आहे. हिरा तो हिरा आहे आणि गाळगोटी ती गाळगोटी आहे महाराज. त्याचं लक्षण सर्वांना माहिती आहे. आयरणीवर ठेवलेला हिरा आणि वरून गेलेला धनाचा प्रहार एका वेळेला त्या ठिकाणी हिरा आयरणीमध्ये होते, परंतु तो हिरा फुटला जात नाही महाराज. तुकोबारांचे शब्द आहे ना, करणीचा होय तुला तोची मूल पावे खरा, करणीचा होय तुला हिरा ठेविता हिरा आकाशामध्ये आपल्याला चंद्र दिसतो, तारांगणे दिसतात, पण त्यांना सूर्याची उपमा देऊन चालणार नाही महाराज. तोही दृष्टांत कदाचित कमी वाटला असावा. आणखीन असाला दृष्टांत त्या ठिकाणी तुकोबाराने दिला. तुकोबारा म्हणताय, तुकोबारांचे शब्द फार सुंदर आहे. पहिल्या गवळणी भल्या पहाटे उठायच्या महाराज. उठायच्या ना पहिल्या गवळणी भल्या पहाटे उठायच्या. द्वापारयुगामधलं मी सांगतोय, त्या गवळणी भल्या पहाटे उठायच्या. भल्या पहाटे उठून आपलं नित्यकर्म आटवायच्या, दयाचं मंथन करायच्या आणि मग डोकावून पाहायच्या महाराज. काय डोकावून पाहायच्या? सूर्योदय झालं की काय मी डोकावून पाहायच्या. कलियुगामध्ये सूत्र बदललं महाराज. कलियुगामध्ये सूर्य अगोदर उगवतो, गवळण उठली की काय डोकून पाहतो. कलियुगाची स्थिती अशी आहे. माझ्या मनाचे शब्द नाही, नामदेव महाराजांनी वर्णन केलं. प्रातकाळी प्रहरा उठी उठल्या गवळणी घुसळण मांडी येले घरोघरी सकला नित्यानंदे परमानंदे. फार सुंदर नामदेव महाराजांनी वर्णन केलं. घुम घुम करती तेरे घुमती हो आनंद द्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती हो. कालाच्या कीर्तनाने मला याचं भान आहे मला. कालाच्या कीर्तनामध्ये आपण नेहमी ऐकतो त्या गवळणी भल्या पहाटे उठायच्या आणि दह्याचं मंथन करायचं मला. करतात मंथन, दह्याचं मंथन करतात आणि ते मंथन करत असताना प्रभू नाम चिंतन करायच्या. काया वाचा मनानं भगवंताचं नामचिंतन करायचं. कसं चिंतन करायचं? श्री बाके बिहारी नंदना
फराळ करून सांगतो.